बरं मला सांग, काय झालं, कसं झालं, सगळं शांतपणे सांग. काय नाही, माझा एक इम्पॉर्टंट फोन कॉल सुरू होता. तर हेच चुकतं तुझं. किती वेळा सांगितलंय मी, गाडी चालवत असताना फोनवर बोलत जाऊ नकोस म्हणून. ऐकतेस तू माझं? ऐकतेस? ओ तिने फोन हाताने उचललाय का कार मध्ये फोन ब्लूटूथने कनेक्ट असेल ना? कनेक्ट जरी असला तरी फोनवर बोलल्यामुळे लक्ष विचलित होतं की नाही? असं काही नसतं. दोन्ही गोष्टी एकाच वेळी मॅनेज करता येतात. आणि तुम्ही जरा शांत बसा. कधी ड्राईव्ह केली का तुम्ही कार? ड्राईव्ह करत नसले ना तरी मला त्यातलं थोडंफार कळतं. हो, तुम्हाला काय सगळ्यातलंच सगळं कळतं. विमान कसं उडवता येईल, स्पेस मध्ये जाताना काय काय करायला लागतं, हे सगळं कळतं तुम्हाला. जिनियस आहात तुम्ही. हो, आहे मी जिनियस. कारण मला सायकल चालवता येते. मग तीच घेऊन जा स्पेस मध्ये आणि मागे कॅरियरला ना रानफळं आणि पावसाळी भाज्या बांधा. प्लीज तुम्ही शांत बसा बरं. तुम्ही आता भांडलात ना तर मी तुम्हाला काही सांगणार नाही. एकतर मला डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितली. सॉरी पण तू आता आरामच करायचा आहेस हा वैदेही. एकतर हे उपद्व्याप करून घेतलेस. काहू एक मिनिट मी काही केलं नाही. अगं मी गाडी चालवतच नव्हते. मी आपली रस्त्याच्या कडेने फोनवर चालत बोलत होते तर कुणाच्या तरी कारचा कंट्रोल सुटला आणि ती कार अगदी माझ्या दिशेने आली. तर हे सगळं कळायच्या आतच इतकं सगळं घडलं तर मला कसं कळेल? मग तुझीच चूक आहे ना. कशाला फोनवर बोलायचं होतं? ओ काकू, हो लागलंय हो तिला. ओरडताय काय म्हणजे ओरडलंच पाहिजे. चूक आहे तिचं. हजारदा मी सांगत असते तिला, अगं वैदेही तो फोन जरा बाजूला ठेवत जा. ऐकत म्हणून नाही. हिचं आपलं टॉयलेटला गेली तरी हातात फोन, घराबाहेर गेली तरी हातात फोन, गाडी चालवत असली तरी हातात फोन. सतत तो फोन. तिचं काय चुकतंय? तिने काय मागे डोळे लावले? तिला काय दिसणार रस्त्यावरचं? तिची चूक आहे. प्लीज जरा मला शांतता हवी आहे. तुम्ही प्लीज भांडू नका. ऍक्च्युली बरं तुम्ही दोघं जा, फ्रेश होऊन घ्या. मला वाटेल हळूहळू. बरं ठीक आहे. तू आराम कर. हे दोघं नव्हते तेच बरं होतं का? काय ग, काही म्हणालीस का? काही हवंय का तुला? मी देऊ का आणून? नाही, काही नको. आदित्य, ऐकलंस का? बाबा मला आत्ताच सांगत होते की उद्या तुझ्या हातून गणपती बसवणार आहेत म्हणून. मस्त ना? पण माझी तशी इच्छाच नाहीये. का? मला तर काकीसमोर कसं जावं हाच प्रश्न पडला. खूप गिल्ट आलंय मला. अरे पण कसलं गिल्ट आलंय सांगशील? आणि अगं मी आज पगार वाढून मागितलाय माझा. व्हॉट? सिरियसली आदित्य, तू सॅलरी इन्क्रीज करण्याबद्दल बोललास काकींशी? माय गॉड, ग्रेट. आदित्य, मला माहित होतं तू माझ्यावर खूप प्रेम करतोस आणि तू आपल्या संसाराकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही. थँक्यू आदित्य. आय लव्ह यू. हो सानिया, ते सगळं खरंय, पण
खरंच सानिया मला खूप गिल्ट येतोय ग आता. कारण काकी मला म्हणाली की तू पगार वाढवून मागितलास त्याचं मला वाईट नाही वाटलं, पण ज्या स्वरात तू मागितलास ना त्याचं खूप वाईट वाटलं. तू उगाच गिल्ट फील करण्याची काहीच गरज नाहीये. तुझ्या जे हक्काचं आहे ना आदित्य, तेच तू मागतोस. तू त्यांच्याकडे लोन किंवा उधार मागत नाहीयेस. आणि सॅलरी मागण्यासाठी कशाला गिल्टी फील व्हायला हवं? सानिया तसं नाही, पण बरोबर बोलतीये ती. काकी नाही बाळा, खरंच तू पगार वाढवून मागितलास हे तुझं नाही चुकलंय, आणि त्यासाठी तुला गिल्टी वाटून घेण्याचा प्रश्नच येत नाहीये. खरं तर माझंच चुकलं. मी तुझ्यावर पगार वाढवून मागायची वेळच येऊ द्यायला नको होती. नाही, मी बघितलं आदित्य, खरं तर या आधीच तुला पगारवाढ मिळायला हवी होती. मला कळायला हवं होतं. नाही काकी, अगं तसं अरे नाही, खरंच बाळा, तू आणि राज दोघही एकत्र या घरात वाढला. राजने नेहमी हट्ट करून स्वतःला हवी ती गोष्ट नेहमी मागून मिळवली. तू कधीच काहीच मागितलं नाही सानी. आज पहिल्यांदा तू काहीतरी मागतोयस माझ्याकडे, आणि मी तुला ते देणार नाही असं होईल का? तुला पगारवाढ देणार आहे मी आदित्य. तुला हवा तेवढा पगार वाढवून दे. बोल, किती पगार वाढावी आहे तुला? काकी मी फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जे तुला हवंय, जे तुला योग्य वाटतंय ना तेच माग. इतरांना काय हवंय ते नको मागूस. बघ, मी तुला काय सांगायला आले होते. अरे उद्या राज नाहीये ना, तर उद्या गणपतीची प्रतिष्ठापना तुला करायची. हो काकी. तर चल आपण तयारीला लागूया जरा. हो काकी, मी आलोच. तू हो पुढे. हो, गुड नाईट. बघितलं आदित्य, तुला उगाच गिल्ट आले. काकींना अजिबात वाईट वाटलेलं नाहीये, बघितलंस ना तू. म्हणून म्हणते, जे आपल्या हक्काचं आहे ना ते मागता आलं पाहिजे. मागितलं की सगळं मिळतं. बरोबर आहे तुझं. चला, बाप्पाच्या आगमनाची तयारी करायची मला. येतो. ये तू पण. हे एक बरं झालं, निदान काहीतरी मागण्यासाठी तोंड उघडण्याचा कॉन्फिडन्स तरी आलाय तुझ्या. आता काय काय मागायचं हे तुला मी शिकवेन आधी. अरे यार, नाही काकू ना झोपू देत नाहीये. यार काऊ, काय आहे का तुझा प्रॉब्लेम? सकाळी सकाळी कोण गाणी लावतं अशी? नाहीतर काय. काय गणेश मंडळ आहे का आपलं? काय चाललंय? झोपू दे बरं मला. वैदेही, जरा गप्प बस बरं. अरे काय गप्पा बस, ते गाणं तुझ्या पुरतं ऐक बरं. आवाज कमी कर, झोपू दे. केलाय कमी, आणि झोपू दे काय वैदेही? नाही, उठ उठ आधी, उठ 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 वैदेही, आता पास झाली झोप तुझी. उठ. काय ग काऊ? काय काय, आज गणेशोत्सव आहे, गणपती बसणार आहेत आज. तुला आठवतं ना, गुहागर मध्ये असताना आपण लहानपणी किती मजा करायचो, किती छान वाटतं तिकडे. किती धमाल असेल आता गुहागर मध्ये. सगळीकडे गणपतीची गाणी सुरू असतील, ढोल ताशे वाजत असतील, मंगलमय वातावरण असेल. अजूनही तिथे असाच उत्साह आहे.
आता तुझा ऍक्सिडेंट झाला ना म्हणून आम्हाला परत यावं लागलं, नाहीतर आम्ही थांबलो असतो गणपतीसाठी तिकडेच. एक मिनिट, ऍक्सिडेंट झाला म्हणून परत यावं लागलं म्हणजे? नाही यायचं ना मग, गणपती साजरा करूनच यायचं. अगं असं काय करतेस वैदेही? अरे दोघे रागवतेस काय? मी अगदी सहज म्हणाले तुला. मी फक्त आपल्याकडे गणपती कसा साजरा केला जातो हे सांगत होते. ऐका काकू, एवढंच जर वाटत असेल ना तर माझ्या घरी गणपती बसतो, तिथे जाऊन बसवा गणपती. आणि सकाळी सकाळी किती बडबड करताय. काय तुमच्या घरी पण असतो गणपती? म्हणजे काय, दरवर्षी गणपती मीच बसवतो. आपण पण जाऊया ना मग. अहो आपण हिच्यासाठी परत आलोय ना, मग हिला एकटीला सोडून कसं जाणार? नाही नाही, तिला एकटीला सोडून नाही जायचंय, तिला पण घेऊन जाऊया ना. एक मिनिट, माझा ऍक्सिडेंट झाला मग मी कशी येणार तिथे? काऊ मी नाही येते, तू जा, माझ्या बरोबर राज थांबे. अगं वैदेही असं काय करतेस? असं कसं जमेल ना, त्यांच्या घरचा गणपती आहे, तेच नसले तर बरं नाही दिसणार ते. आणि ते नसताना मी एकटी कशी जाऊ? त्यापेक्षा तू पण चल आमच्या बरोबर, आपण सगळे एकत्र जाऊया. नाही ग, आम्ही नाही येणार, तू जा. मलाही खूप आठवण येते. दरवर्षी गणपती मीच बसवतो आणि या वर्षी मीच नाही. ठीक आहे मग, तुम्ही दोघं जा, मी राहीन घरी. नमस्कार. नमस्कार. या गुरुजी, तुमचीच वाट पाहत होतो. हे काय, फार काही तयारी केलेली दिसत नाही गणपतीची. दरवर्षी खूप थाटामाटात बसतो मोहित्यांकडला गणपती. नेहमी ना राजवर्धन अतिशय उत्साहाने सगळी तयारी करतो, सजावट तोच करत असतो. या वर्षी नेमका तो नाहीये ना, म्हणून मला आणि आदित्यला आम्हाला आपलं जमेल तसं आम्ही केलंय. गुरुजी, या वर्षी आदित्य बसणार आहे पूजेला. अरे वा, चल आदित्य पूजा कर. चला. थांबा. मोहित्यांच्या घरचा गणपती मी बसवते किंवा आदित्यने बसवते, तो बसणार थाटा माटातच. अरे आलात तुम्ही. अगो वैदेही कशी आहे? आता बरी आहे. मला तर वाटलं होतं राज तू येणारच नाहीस आज. माझं इथे बाकी सगळ्यांशी वाकडं असलं
तरी बाप्पाशी वाकडं नाही. चला तयारीला लागूयात. आदित्य ये. अरे पण राज, तुम्ही ते मखर लावणार कधी, सगळी सजावट करणार कधी आणि पूजा कधी होणार बाळा? मॅडम मी पण करेन ना मदत. हाँ हम भी है ना साथ में. तो आ जाओ. हाँ, चलो. या, आता सानिया जा, तू पण जा. हे कॉम्बिनेशन कसं दिसतंय? नाही छान नाही दिसत आहे. हो चांगलं तर दिसतंय. रंग ना असे खुलून दिसणारे असायला हवेत. हे बघा हो का? ऐका ना, हा ना माझ्या घरचा गणपती, तेव्हा मीच सगळं ठरवणार. गणपती की नाही आमचा तुमचा असं काही नसतं. बाप्पा सगळ्यांचा असतो. आणि रंगांमधलं तुम्हाला काही कळत नाही. हे आता तुम्ही मला नका शिकवू. दरवर्षी डेकोरेशन मीच करतो काय? पण दरवर्षी तुम्ही करता ना, यावर्षी जरा मी सांगते ते ऐका. हो पण मी काय ऐकू तुमचं? कारण रंगांमधलं तुम्हाला कळत नाही, मला जास्त कळतं. हे असं असलं ना तरी गणपती माझा आहे. आत्ता सांगितलं की नाही मी, बाप्पा आमचा तुमचा असं काही नसतं. तो सगळ्यांचा असतो. बाप्पा जरी सगळ्यांचा असला ना तरी आपल्या घरातला जो बाप्पा असतो ना त्याच्यासाठी जे काही करायचं असतं ते आपणच करायचं असतं ना. नाही, बाप्पा सगळ्यांचा जरी असला ना तरी आपल्या घरातल्या गणपतीसाठी आपणच काहीतरी करायचं असतं. ठीक आहे मग करा तुमची तुम्ही तयारी. मी नाही करत मदत तुम्हाला. घ्या. काय कावेरी, आता नका विनंती करू. नाही करणार आहे मी तुम्हाला मदत. नकोय ना मी केलेली मदत, मग राहू दे. पदर सोडा आता, कशाला धरलाय? पदर सोडा. अहो, मी का तुमचा पदर पकडू? तुमचा पदर अडकलाय. हा बघा. थांबा मी काढतो. मी विनंती करतोय म्हणे. एक सेकंड, हे घ्या. आणि मला कितीही वाटत असलं तरी मला डेकोरेशन करताना तुम्ही मला हेल्प करावी असं बाप्पाला वाटतंय. तेव्हा निदान बाप्पासाठी तरी मला हेल्प करा.
हे कॉम्बिनेशन चांगलं दिसतंय नाही? मला नका विचारू आता.